तिथे महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं। एका बाजूला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरले तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणावरूनही आंदोलनाचा वणवा पेटला। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे चर्चांना उधाण आले। पाहुयात नेमकं या भेटीत घडलं काय। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। आरक्षणाच्या मुद्द्यावरून रविवारी बारामतीतल्या सभेत भुजबळांनी पवारांवर निशाणा साधला। मात्र सोमवारचा सूर्य उजाडताच भुजबळांचा ताफा पवारांच्या मुंबईतल्या घरी दाखल झाला, तेही अजित पवारांना न सांगता। तब्येत बरी नसल्यानं भुजबळांना 1.5 तास वेटिंगवर राहायला लागलं। बारामतीच्या स्टेजवरून टीका करणाऱ्या भुजबळांनी पवारांची भेट घेण्यामागचं नेमकं प्रयोजन काय होतं त्यांच्याकडूनच ऐकूया। या प्रश्न सोडवावा, सुटावा ओबीसीचा, मराठा समाजाचा आणि तंग झालेलं वातावरण हळूहळू हे शांत व्हावं, हा या पाठीमागचा माझा हेतू आहे। यासाठी अर्थात मी कुणालाही भेटायला तयार आहे। उद्या मला जर असं वाटलं की राहुल गांधींना सुद्धा भेटलं पाहिजे किंवा प्रधानमंत्र्यांना भेटलं पाहिजे तर मी त्यांना सुद्धा भेटेन, परंतु राज्यातलं वातावरण शांत असलं पाहिजे। ओबीसी आणि मराठा आरक्षण प्रश्नी बोलावलेल्या बैठकीला शरद पवारांसह मवियातील घटक पक्षांनी दांडी मारली। मात्र शरद पवारांसारखा जाणकार आरक्षण प्रश्नापासून दूर राहू शकत नाही, अशी भूमिका घेत भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या शरद पवारांना रिक्वेस्टच केली। जरांगे आणि हाकेंना सरकारनं काय शब्द दिला आहे याची कल्पना मिळाली तर आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चेची तयारी पवारांनी दाखवली आहे। शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांनी शिंदेंचा अभ्यास का काढला असावा यावर राजकीय पंडित खल करतायत। तुम्ही आज राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्व समाज घटकांची काय परिस्थिती गावागावामध्ये आहे, जिल्ह्यांमध्ये आहे, याचा अभ्यास तुम्हाला सगळ्यात जास्त आहे। आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो म्हणजे आम्हाला सगळ्याचा अभ्यास आहे असं समजायचं कारण नाही। त्यामुळे तुम्ही आता याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे। मुख्यमंत्री असेल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो, सर्व गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच। कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो, हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही। म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि शिंदे साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं ते चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून त्या चांगल्या गोष्टीचा आता आपल्याला त्यांना आलेला अनुभव हे आता ते जनतेमध्ये जाऊन शेअर करतायत आणि म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी। तिकडे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय तर ओबीसीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हाकेंनी पवारांना सवाल विचारलाय। गेला काय राहायला काय कुठं बसलाय का त्याच्याशी आम्हाला त्याचं नाही देणं घेणं। ते लय बेमानी करतात, ते कोणाचंच नाही। शरदचंद्रजी पवारांना या महाराष्ट्राचं जाणतं राजा म्हटलं जातं। शरदचंद्रजी पवारांनी इलेक्शन मोडमधून बाहेर यायला हवं। आम्हाला तुमच्या भूमिकेचं आणि या गोष्टीचं कोडं उलगडलेलं नाही। पवार साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व। दरम्यान भुजबळांनी फक्त आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पवारांची भेट घेतली का असा प्रश्न उपस्थित करण्यासाठी बराच स्कोप आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादी भुजबळांचं मत फारसं रमत नसल्याचं वारंवार ऐकायला मिळतं। बारामतीतल्या सभेत सुद्धा भुजबळांनी अजित पवारांनंतर भाषण केलं। काही दिवसांपूर्वी भुजबळ अजितदादांची साथ सोडणार या चर्चेला उधाण आलं होतं आणि त्यावेळी एबीपी माझाशी बोलताना त्यांनी फोनवरून दिलेली प्रतिक्रिया खूपच सूचक होती। दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आहे। म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच राहणार विधानसभेपर्यंत असं समजायचं का? होय, नेमकं विषय कोणतं? आरक्षण की राजकारण? सध्या याचं ठोस उत्तर भुजबळ आणि शरद पवारांकडे दिसणार आहे। एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।